सगळे डबे डुबे घरातले खाले झाले. आता गहू नाही, ज्वारी नाही, हा पीठही नाही. काय करा आता? त्या बुड्याला काय खाऊ घाला? संकटच आहे की नाही. असं टेन्शन येते माय, काय करून काय नाही. आता बुडा घरी आला की ते बुड्याला भाकर पाहिजे, तर कसंच काय करू. अरे डबे डुबे उचकून पाहिले मी ना, एकाही डब्यात काही निघून नाही राहिलं. काय करा आता? जरा शेव्या मेव्या असते आता त्याच टाकल्या असत्या बुड्याले, पण त्याही नाहीत घरात. आता काय करा आता? बुड्याला खाऊ घाला तर त्या बुड्याला कामही भेटून नाही राहिलं. मी पाहतो तर बुडा माया अंगावर खेक असते. मी जाऊनच राहिली म्हणा, पण मग आता मायाच्यात भागतही नाही ना. काय करा काय नाही, संकट आहे बापा देवा. कसं रे पुणे काय करून राहिलो? ये ना इकडे, ये ना. हा आणि आण बरं मले. मला माय बुडा, आता बुड्याला सांगतो मी आता घरात काहीच नाही म्हणून. काही ना काही व्यवस्था करा बापा, आपल्याला खायला नाही आता. झाला चिंत देवर वाढून देवर, भूक लागली मले. आता स्वयंपाकन काच काही सारे डबे डबे ढंढरात बापा. एकाही डब्यात काही निघलं नाही की करून खाऊ घालू तुम्हाला मी. कोणतर भेटलं होतं ना? हा झाली का गहू कोणतरची? 4 किलो गहू का वर्षभर पुरतील का सांगा ना तुम्ही मले. आता पीठ नाही आपल्याला, तुम्हाला काय करून खाऊ घालू मी? काहीतरी व्यवस्था करा बापा तुम्ही. कोणतरचे तांदूळ भेटेलात ना, टाकणं मग खिचडीच खाऊ. हा भात मात टाकला नाही का तू ना? हा असतील ना तांदूळ घरात. तर तुम्ही दवाखान्यात गेलते तर मी काय ऐकलं? तांदूळ जिंकले ना बापा, तुम्हाला पैसे लावले आणि तुम्ही म्हणता की तांदूळ असतील घरात. त्यात काही ना काही असतं तर मी केलं असतं ना. सगळे डबे डबे ढंढणात. आता मी काय करून खाऊ घालू तुम्हाला? काहीच नाही घरात. आज उपाशीच राहावं लागते आता आपल्याला. काहीच नाही का घरात? बिलकुलच नाही. नाही ना बापा, घरात काहीच नाही ना. असतं तर मी करून खाऊ घातलं असतं तुम्हाला. तुम्ही नाही रायदीपणा करता बापा. कामही पाहत ना कोणाचं. आता गावात किती काम आहेत, पण तुम्ही पाहतच ना. मन लावून भेटते नाही तर कायचं काम. हा जातो मी गावात आता आणि पाहतो काम. ना बापा मग लवकर. किती दिवसाचे सांगून राहिले मी तुम्हाला की काम पा काम पा. तुम्ही मनावरच घेत ना कोणती गोष्ट. तुम्ही काम पाहिलं असतं तर आता हा प्रसंग आला असता का आपल्या? हा टाईम आला असता काय उपाशी राहायचा? सांगा ना तुम्ही. आता तू म्हणून राहील ती बरोबर आहे. हा पण आता काय करू? माझ्यानं होत नाही. पण मग आता कसं करा लागते काम. आता जाऊ दे. आता पाहतो मी, थांबलतो गावात काम. हा भेटलं ते काम करतो बापा. आणतो काही 2-3 किलो गहू घेऊ. हा नाहीतर मग तांदूळ मांदूळ घेऊन ये. बापा झांबला काम भारी असो की हलकं असो, पण 2-3 दिवस तरी काम करा बापा. की जसे पैसे येतील आपल्याला, आपण आणू काहीतरी खायला. 3-4 दिवसात तरी भागीन आपलं. असं तरी काम करा आता काही ना काही. केलं का वाईट दिवस आले बा हे. असे दिवस तुम्ही अजून नव्हते पाहिले. हो ना, अवल्या सुदीने निघली ना आपली. काय करतं हा म्हणून हे भोग आला आपल्याला. हा काय कामाचे लेकरं पैदा करू या वयात. पोराईनं खाऊ घालायला पाहिजे आपल्याला, तर काय कोणी खाऊ नाही घालं. हा आपलं आपल्यालाच करायला लागून राहिलं. आपल्या ज्यानं काम धंदा होत नाही तरी बी आता कसा जीव तोडून करणं आहे. आता कसं बी तुम्ही त्याचा विषयच नका काढू. आपल्याला पोरं नाही तसेच समजा तुम्ही. हा त्याचं काही काम नाही बापा विषय काढायचं. ना आपलं आपण कसंही भागू. तर त्याचा विषय काढून बी काही फायदा आहे का? हा आपल्याला कोण आहे? मेले याचे पोरं असं समजून चाल मेले. हा ते रोग घातला आपण ना. आता आपण दोघंच जण. आपल्याला पाहिजे आता आपलं पोट दिलं आपल्याला, तर खायासाठी तर काय ना काय करायच लागणार आहे ना. तर आता मी गावात थांबवतो काम एखादं. बाबा मेलेच ते. तुम्ही पहा गावात काम आणि मी बी जातो बापा. मी बी पाहतो काम काही ना काही. आता 8-10 दिवस झाले घरीच आहे म्हणून हे तंगी आली. नाही तर कसं तुम्हाला मी धाडलं नसतं ना. त्यातल्या त्यात हे मला पाणी सुचून देऊन राहिलं. पाणी काय रपरप पडून राहिलं बापा, गारा पडून राहिले. किती नुकसान होऊन राहिलं. काम धंदे नाहीत भेटत ना अशा आहे ना. मग सध्या बापा काही विचार करायला पुरत नाही कोणत्या गोष्टीचा. जा बापा जा तुम्ही काम पा बरं गावात. मी पाहतो इकडे. जातो मी जातो. चाललो मी आता. राजा समाधान भाऊ, राजा वातावरण काही बदल राजा यकोयोकी आहे की नाही. हा गारच पडली बा आपल्या संग्रामपूरले. दाबून राजा कांद्याचं आणि गव्हाचं नुकसान झालं बा. मकेन गिकेन जवाऱ्यान फेवाऱ्या सारं पोळी पसार. काहीच नाही. शेतकरी मेला आता. सरपंच सोनाचा युवा आहे नाही मा, त्याला फोन लावला बा म्या. तर युवा आहे म्हटलं का काय काय गारगीर पडली का? अरे म्हणे बापा बरबाद झालं पुरा. संत्र्याचा पुरा सदळा बदळा झाला म्हणे गार पडली तर. हो म्हणजे मया आलता ना मा युवायाचा काढायला. एक संत नाही लागलं म्हणे हाती. काहीच नाही म्हणे युवा आता रोकड तडप घेऊनच बसेला. काही खरं नाही म्हणे आपलं. गार काम होईल काय करता बापा. बरं की नाही आपल्या पिंपळगाव असलगाव खांडविली पोळलं नाही गार. असं इकडे लंबे झाले असते. हो काय खरं होतं हे. अचानक पाणी आलं बा हे. अरे बापा आपल्याकडे नाही पडलं बरं झालं. पण मग ते संग्रामपूर जळका जामत लंबे लचक झाले ना. त्याचं काय त्याला ते बिचारायला खायला मोहताज व्हायला. त्यात लोक लाखो रुपये वावरात रिचवा. रुपयानं काढा. काय खरं आहे होते. अरे आले बा बुडे बा तुम्ही. गड्या तुझ्याकडे कामच होतं.
ते उदार फुदार मागू नका. मागचं फेदोड फेडा न पहिले. हा नेणं चालू जाय. मी देऊनच राहिलो भमट्यावानी. हा रुपया जमा करणं नाही चालू. 6 महिने झाले. कधी देता पैसे उधारीचे? हा गड्या सरपंच, तू उधारी देतो मी, पण आता सध्या काहीच सोय नाही गड्या. वावरांपुरी चाट मारले ना, तुरी झाली नाही, सोयाबीन झालं नाही. हा काय काम मा मशीन तू तर सांग बा. कामाला येतो मी, लागलास तर तू या आणि देतो बा तुझे पैसे काटून. काम फाम नाही बापा. हा फालतू जमीन लेभार वावरात नेऊन काय झपा काढता तिकडे. काय होती तुमची जना आता भोजला बापूर तर फुटत नाही राजा. पण काम करता म्हणता तुम्ही. काही बी बापा धुरे तोडताड काही. काय काळी कुळी याचा काही बी करतो मी, कोणतंही काम करतो. हा कशीन तर सांग ना बा, दे ना काम. कामच पाहिजे मले. नाही हो बापा, तुमच्या लायकीचं काम नाही बापा. कुठून रोजदारी भरू? 300 रुपये रोज द्यावं लागते. काय राजा पुढे बा, 2 पोरं असल्यावर तुम्हाला काम करायला लागून राहिलं बा. काय राजा मी काय आफत नाही काय? या वयात तर तुम्ही मस्त बाजीवर बसून वाईट ना खाल्लं पाहिजे बा, तर तुम्हाला काम पाहा लागून राहिलं बा. बुरी गोट आहे बाई. पैसे नो काढून भाऊ. कशाला काढून राहिलं तू? उकरून घेणं देणं. मी काम मागायला आलो. काम मशीन तर द्या. दुसरं काल बोलून राहिले घेणं देणं तुम्ही. मागचे मुर्दे उकरून काढता. काही काम फाम नाही हो बा. जा तुम्ही. कुठे रोजदारी भरा बा. काय काम होते तुमचे यानं? काही नाही होत. जा बा बापा. काय बा काम भेटते की नाही काय माहित. काय उपाशी राहायला लागते का आज? काय सांगा. सरपंच सांगा बरं, किती वाईट दिवस आले. या वयाच्या बुड्याला काम करायला लागून राहिलं. 2 पोरात बा, 1 पोरगी आहे. बुड्याले वावर आहे. सांगा आता काय दिवस आहे ते वाईट. या वयात कामाला काम थांबून राहिला बुडा. काय करणार भो? सांगा आता. पोरं पहिलेच लाडून ठेवले. वायऱ्या डोक्यावर हागवले. मग आता हे परिस्थिती येईन तर काय नाही वय आहे. खेट्ट मारतीन तर काय नाही वय याची. पहिले कसं खेटरा याद ठेवा लागते सारं. हे असं कसं होकाक केलं की नाही, मग असेच दिवस येतात. भिकच मागा लागते. पहा मग या वयात काम. बरोबर आहे सरपंच, तुमचं काही चुकलं नाही बा. हे बोटही तसंच आहे ना. जाऊ द्या बा सरपंच, चाललो बा मी. औरात जा लागतील मला. हो या समाधान हो या. मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. करणं बी एवढं अवघड झालं सायाचं. हरणा गेले की डुकरं येतात आणि डुकरा गेले की हरणा येतात. क्या मायला बसू जरासा ढोंगणी टेकू देत नाहीत बा. जरासा बसलं की आल्या असत्या. काय पुरं परेशान झालं बा. एक तर आपल्याला दिसे ना सुशे. कमी दिसून राहिला आता. चष्म्याचा नंबर वाढला काय माहित. काय चालू बा? काय नाही करा साधू, त्या मावशी वाट पाहून राहिलो. ती मावशी येतो म्हणे भेटायला, म्हणून कसा बसेल आहे बा आता. काय राजा बुडे बा, कधी थोडसा ना हेकडपणा. मी चांगलं विचारलं बा तुम्हाला. ते नगडा मा सोबत असता. ये बरं बस बरं. बस ये बस. बुडे बा तुमच्या सोबती कुकडे जाऊन राहिला मोतीराम बुडा. काही दिसून नाही राहिला बा तुमच्या सोबत. काय भिनकलं काय तुमचं? पर साधू गड्या, मला तो भेटून नाही राहिला, मी त्याला भेटून नाही राहिलो. कारण की माय काही रिकाम पण नाही ना. मी येऊन राहिलो एक तर इकडे राखण करायला. हरणा डोकरं चालू आहे माया करणं. मला काही माहित नाही तो काय करून राहिला काय नाही. काय कुकडे जाते काय करते काहीच नाही बा. आता पताही नाही आपल्याला. काय बा बुडे बा, या बारीन बरं सोडलं बा तुम्ही ना दोस्ताले. नाही तर बाबा दोस्त सोबतच असते तुमचा. राखण करायला सोबत, कामाले सोबत. कशी काय दोस्ती तुटली तुमची? दोस्त कोण घरी ठेवून राहिले तुम्ही? पण काय करतो साधू, कामाची परिस्थिती वाईट आहे ना. पाटील म्हणे बा 2-2 जणाला तर काय ठेवत नाही म्हणे. मी एका जणाला ठेवतो. राहीन असेल तर तुमच्या 2 पैकी एका जणा. तर मग तो गडी म्हणे बा तूच राह म्हणे. जुना माणूस आज म्हणे तू पाटलाचा. मी काय म्हणे आता आलो म्हणे तुझ्यासोबत. जाऊ दे म्हणे बाबा, मी घरी राहतो, तू कामाला जाय. नाही पण बरे होते बा तुम्ही 2 जण. एकाला एक सोबती गप्पा गोष्टी होत तुमच्या. टाइमपास होऊन जाय ना. काय एकटं बसणं जीवार येत असेल तुमच्यात. साधू काय करशील बा, वावराच्याच मालकांना नाही म्हटलं तर आपलं चालते का बा काही. रोजदारी तर तोच देणारा वावराचा मालक. आपण कोण म्हणणार त्याले की 2-2 जण ठेवू बा. ते बोरतले वाटते, करमतही नाही मले. पण कसं आता कसं तरी टाइमपास करणार. हरणा डोकरं वानेर फाने राहण्याचे बा दिवसभर. आता काय करतं. पण तुझ्यासारखा आला तर गप्पा गोष्टी, दुसरं काय आहे. तो गडी असे तर मला काही वांधा नसे रे बा. मोतीराम असला की मला टेन्शनच नसते. जाऊ द्या बा, मग आता काय आपण काय करणार. त्याला मालकच नाही म्हणते. तुमचा दोस्ताना तोडला बा त्या मालकानं. जाऊ दे बा, त्या गोष्टीवर काही विचार करायला पुरत नाही. का बुडे बा, त्या घंट्याचं तुटलं कसं काय मिळालं या घंट्याचं? लग्न झालं बिन बापा, साऱ्या गोष्टी पद्धतशीर झाल्या त्याच्या. त्या गोष्टीची म्या खुलासा केला. खोल फिटिंगच केली पुरी. कोणत्या गेलो त्याला झाडावर चढवलं म्या. त्याला उसने मागितले म्या 200 रुपये. असं बोलता बोलता काढलं म्या त्याच्यातल्या पोटातलं बाई. 50,000 गेला शिवलंना संबंध करायची. पोरगी बट्टाला गेली होती, पोहून चालली होती. याच्या मस्ती मारली ते.
बाबा शिवलालने हात मारला का याच्यात सांगा हो. शिवलाल म्हणा हात जोडा. पहिले मला डाऊट होताच म्हणा शिवलालला काही ना काही गेम करेलच अशी याच्यात. 50,000 घेतलेला की पूर्वीवाल्याकडून. तर बाप्पा शिवल्यानं संबंध केला हा. गंठ्या गळ्यात बांधली ते पोरगी आणि एवढी सुंदर पोरगी भेटत होती का गंठ्या. हा या टोकल्याला कोण एक ती हेंबाळ्याली. पण कसं हा पट्टा लागेल पोरगी होती ना. पोन जाणारी होती ना पोरगी म्हणून कसं याच्या गळ्यात बांधली ते. कर ना द्या बा. काय होईन काय कसं होईन काही सांगताच येत नाही बा. कोण कोणाला कसं करीन सरकत. पाना आता संबंध करायचे 50,000 पण ती पोरगी अशी बोगस पोरगी घातली या गंठ्या घरात. काय बापा या गंठ्याली मोठी नवई. तरी भाऊ आपल्याला काही घेणं देणं नाही बरं. काढशीन नाही का कुठे गोड बाबा. खर्च करशीन मानाचं डफळं गावात. तो पहिलेच कसा शिवल्याले त्या याले भेटते आपला जीव भाऊ. भांडणाले कसं आपल्या जण काय आता भांडणं होत नाही. वय वय नाही राहिलं माझ्या भांडणं करायचे. बुढे बा मी कुठेच नाही गोट काढत बापा. चला मग येतो मी. ये बा ये. अरे अंबादास भाऊ चला आणले का तेवढं हायब्रिड द्या ना आपलं सांगून. तर काय राजा नामदेव भाऊ मी राजा हायब्रिड सोंगणारा माणूस आहे. माझ्या बकऱ्या कोण पाहिजे इकडे बा. हे लचांगण माझ्या गया त्याचा हायब्रिड सोंगायला आलो असतो आम्ही. चालणार बे काल्या तू चालणार का. एक पात तू घे एक पात मी घेतो. होऊन जाते का आपलं एवढं हायब्रिड. कसं पाणी पावसाळ्यात दिवस आहेत रे कधी गार पडेल ना काय सांगता येत नाही बुवा. कसं पांढरी फोटो घेवारी माझ्या घरात येते. चालणार कालू तेवढं काम करून दे ना आपलं. का नामदेव भाऊ मला काय पिसाळ कुत्र चावलं बापा की हायब्रिड सोंगायला मी नाही येत बापा. काय किती अंग खाजवते त्यानं बांधारासारखं खाजवावं लागते. का दवाखान्यात जाऊ बापा ते हायब्रिड सोंगून सडेल. आपण नाही येत ते तुमचं तुम्ही सोंगा बापा. बाधा असल्या का चालणार का हायब्रिड सोंगायला कोणीच नाही येऊन राहिल्या का. तेवढं एवढं ऍडजस्ट मारणं गळ्या दे तेवढं हायब्रिड आपलं सोंगून बकऱ्या मारायला लागलं असतं तिकडे घेऊन आपल्या धुऱ्यावर जाणं लागलं असतं बा. मी द्यायला चारा चुरा टाकतो पण तेवढं हायब्रिड दे गळ्यात सोंगून आपलं. भाऊ नामदेव भाऊ तू ये शेजारी काही सुधी नाही बाबा. बकरी जर कोणा वावरा गेली तर कटकन मोडून टाकते. एक तर मागे माहित नाही का त्या दगड्या बकऱ्या मोडल्या होत्या म्हणून खलास केल्या बा. नाही आपण नाही येत बापा. आणि हायब्रिड तुम्ही आता म्हणजे सोंगणं गिंगणं हे गोष्टी सोडूनच दिल्या मी. फक्त बकऱ्या चालायला काम करतो मी. मला दम येते ना मी आता कामच करत नाही. काढले का कोकणच पेरलेलं काय धोलिंदर हायब्रिडले का सोंगेले कोणी येऊन नाही राहिलं खुड्याले काय म्हणजे परेशानी का बाबा. गार पडली की नाही बरं का नामदेवल्या का तुला राखच फासतेल्या का खलासच पार्टी का आम्हा आलेच पेरलं नामदेव हायब्रिड आणि फायब्रिड राहील मी घेऊन ना देणं. कोणी सोंग्याला येत नाही सोंग्याला येत नाही. ते अंग खाजवत त्यानं ढोरायला चारा होते म्हणून पेरा लागते ते. अरे मला का शोक आहे का ते हायब्रिड पेरायचा. आता सोंगेली कोणी भेटून नाही राहिलं. चालान गळ द्या तेवढे ऍडजस्ट मारून. काय नामदेव मी इथून हायब्रिड सोंगायला चालणं. सोंगून आपण बुढे बा तुमचा बच्चा रोग नाही बापा तो. फालतू कुठे रोजदारी भरू मी घेणं देणं काय होते तुमच्या यानं. थरथरचा हात कापतात तुमचा येवा धरला की 1 तास सोंगसान आणि दिवसभर रोजदारी घ्यायचा. नामदेव मी सोंगतो बा. मला कामाची गरज आहे ना. आपण करतो सारंच काम करतो. आता का पहिले करेल नाहीत का म्या. किती हायब्रिड सोंगले मक्के सोंगले ना म्या. मी तर काय एक्सपोर्ट होतो पोलाच होतो याच्यात. येतो मी. तुम्हाला कामाची गरज मला गरज नाही पण तुमची. मी कुठे मुतात माशा मारत बसू तर टिसा घेणार दे ना. 1 पाच सोंगसा ना दिवसभर बससा. कुठे बाबा कणकण लावून घेऊ मार अक्षर मी बाम झंडोवा. आपलं तर काही काम फाम नाही हो बाबा. ते दुसरा झामला तुम्ही. काय बोलवा तुम्हाला काय काम करावं लागतं बा. नाही मला काय काम करायला लागतं बा. दे रे हरी पलंगावरी आयच ताटीचे मला पोटच नाही ना. बुढे बा काही काम फाम नाही काय झामलू नका जावा घरी. बाबा काय बाबा काम भेटून नाही राहिलं गड्या. कसंच काय घोरू आता. संध्याकाळीच मोठा घोर आहे आता. त्या बुड्याला कामाला सांगलं म्हणजे वावरालेच भारान बा. काही रोजदारी भरणं आहे. नामदेव भाऊ लय वाईट दिवस आले राजा बुड्याचे. कसा माणूस बुडा राजा थोड्यात चाले इस्त्री कपडे घाले बा. आज काही दिवस आले बा. हे कामाला जायला लागून आलं बुड्याला. मोठी नाही राहिलं भाऊ की तसंच असते भाऊ. बंद वाटून दिलं ना आता काय गुणगुण्या. आता थांबल इकडे जा तिकडे जा फट्या. हा बा लोक मला माणसाचा लोक तर आलाय बाबा. काही खरं नाही बापा. पोरायले वायरायले उभं नाही करायला पुरत काही द्यायला नाही पुरत. हे असे हाल होतात मग भिकाऱ्यासारखे. चला भाऊ अंबादास भाऊ माय हॅबिट आलं बा सांगायचं. कसे बाबा 1-2 पात लागली तर तेवढं होऊन जाईन बा माय. हो या नामदेव भाऊ. काय घंटून आला की बा मेळात काम. की काही अजून मेळ नाही आला बा. फट्यात झामलून राहिला अजून बी. सारखं आहे का टकले फट्या झामल्याचं काम माय. लग्नही झालं कामही झालं मेळात आलं काम. आता लेकर बाकरी होती मुली. तू बसले का गावात वास घेत विचारत बसत जा लोकांनी. आता का झालं का तुमचं मेळा झाला का काम ढमक झालं का टमक झालं काय.
थांब ना बाबू, मली होती ना लग्न तर उद्या माया. हा लग्न झालं की तुझ्या अगोदर नाही केले ना, मग म्हणतो तू. हा तुझ्या अगोदर 3-4 ते बाबू तुझे लग्न होती की हे पाय तू. माय तरी झालं कसं मस. आणली बाबा त्या शिवलाल भाऊना जांभळून आणि जमून दिलं माय कसंही म्हणा. हा पण तुझे काही होत नाही भाऊ, तुले कोण पाहणार आहे गावात. हा टाकले बाबा. गंठनचं लग्न नाही झालं, गंठनले मोठं तोंड फुटलं बाबा. अरे बाबा गंठन नाही झालं का, शंभूड पुसता नाही आपल्याला. सराक बदबद गये, आता मोठं तोंड फुटलं तुले. अरे भाऊ तोंड घेऊन फुटायचा नाही विषय, पण हा गडी टकल्या कसा बोलून राहिला पाहा ना. काहीच काही बोलते लग्न झालं म्हणते मेळात आला का काम सांगा आता. मग लग्न कायसाठी केलं, मग मेळ आणण्यासाठीच केलं की नाही. लग्न झालं की लेकर बाकर जातात की नाही माणसाले, मेळ आला तर होतीन की नाही. असं पागल्यासारखं बोलते ना, म्हणून मग माझी वारी ती. अबे बोंग्या घंट्या, मी काही बोलून राहिलो का. आता जे आहे ते विचारलं ना मी, लग्न झाल्यावर जे विचारतात ते सांगितलं पाहिजे ना. दोस्त ना आपला एका ठिकाणी बसतो आपण, खातो पितो लेगा. एवढं सांगू नये का तुले कसं झालं काय झालं. विचारलं ते बरं. आता माझ्या लग्न झाल्यावर माय कामात ना ते गोष्ट, म्हणून कसं तुला विचारून राहिलो मी तुझा अनुभव. लग्न होईन भाऊ मसनात गेल्यावर तर लोक काही होत नाही लग्न. माय तर जुटे ना लेगा. एकूण ते कोणत्या शिवलाला हातपाय जोडले बापा आणि त्याला जमून माय. तुझ्यासाठी कोण हातपाय जोडणार आहे. तुझे कोण आहे. काही तुझे लग्न होत नाही फगन होत नाही. तू लग्नाची काही आशा करू नको आणि काही विचारू नको. आता कसं झालं आणि काय झालं तर काय एवढा कमजोर समजून आला का टाकल्याले. तो बाबू पोरगी पटवून तुझ्या दम नव्हता तो. पोरगी पटा म्हणून तुला 36 वर्ष झाला तू. हा टकलू काय आता बस स्टँडवर गेला एक चक्कर मला पोरगी पटवते. तुझ्यासारखं काम आलं त्याचं. हा टकल्या पोरगी पटवून काय. बरं बाई पाहिली की गाडीला पाहिलं पळते. हा काय पोरगी पटवीन. याच्यात काय दम आहे. जिरेला आहे तर सारं याचं काय खरं आहे. बाबू घंटा ज्या दिवशी करीन ना त्या दिवशी सांगेन मी तुला. तुला माहित नाही अजून मी कसा खतरनाक. तर आता कसं तुला अनुभव घेतला नाही. तू लय माझ्यासोबत राहिला, पण तुला अजून कसं अजून तुला परिस्थितीच पाहिजे नाही. मी कसा काय तुला अजून ओळखलं नाही मला. शिंगा त्या दिवशी सांगतो मला. चाल मग येतो मी. आठवण ठेवीन मी. येईल मी तुला. मला सांगतो पद्धतशीर. बाबा घंटा कसं रे बांधलंय का बा बायकोन पदरायला तुले. चाललंय बा घरी तुझं. जाण जरासं नवीन लग्न व्हायला माय. घडी घडी आठवण येते ना मला. असं जा लागते. तुम्हाला आता काय राजा. अरे भाऊ तुम्हाला समजत नाही या गोष्टी. तुमचं लग्न गिगन व्हायला आहे ना. काय बसा कसं थुक्याला थुका लावून लग्न झालं बापा. या टकल्यात होते कुठे लग्न. लग्न किती करणं किती अवघड आहे. मला माहिती काय परिस्थिती आहे. किती झुरते माणूस लग्नासाठी. हे बाबा बरं झालं आपलं लग्न बाबा. आता कसं घंट्या कसं टिकल्या गेलं पाहिजे फक्त झालं. अरे भाऊ गड्या घंट्याला बेजाच तोंड फुटलो बा. लय सटसट करून राहिला हा आहे की नाही. ज्या दिवशी राजा मा 68 सापडेल की नाही त्या दिवशी सांगेन मी आले. आता पण झालं ना टकलू त्याचं, म्हणून तो हवेत उडून राहिला ना. थांब ना तू थांब. त्याच्या फुगेतली हवा गेली की नाही बरोबर तो जमीनवर येते. गांडीवर पडला की नाही मग समजून त्याला काय कसं असते. तर लोक नाही समजत त्याले. थांबा याचा मिट्टू जावाच लागते मला. लय सटसट करून राहिला. थांबा एखादी पिन मारतोच मी गात. याचा बजेट बसवतोच आता. मा नांदी लागला ना तो. थांबा याची तर पुरी जिरो तुम्ही आता. बा याचा मिट्टू दाब की पोपट दाब बापा. आपल्याला काही घेणं देण नाही बा. आपलं लग्न व्हायला मस्त सुखानं संसार चालू आहे. एक लेकरू आहे आपल्याला. डोक्याला ताप नाही बापा. बरं झालं माय. आता लोक तुमच्यासारखा मी बी असतो वाज. मुली बायको नसती भेटली बा. चाल बापा कामा धामाला जातो बा. नाही तर मग बायको अजून कन्या गाडीत माना आण. कामाला जात नाही म्हणून. हो बा जा कामाला जा बाबा. तू चोरू का गुलामा जाय बापा. नाही तर बायको कसं बेलण्यान मारीन तुला घरी गेल्या. लग्न झाल्यावर समजते माणूस चोरू का गुलाम आहे की काय आहे. तर लोक नाही समजत. हे कसं आता बोलायला कसं सोपी वाटते आपल्याला. पण ते लग्न झाल्यावर बरोबर नांग्यात आपतात बायका. बापा तू आज रिकाम सोड बापा. बायको आली की बस मागाच पळतात रे बा बायकोच्या. बस बायको म्हणीन बस तर बसला. बायको म्हणे उठ उठला. बायको जसं म्हणीन तसे हाकतात लोक. काही खरं नाही. हे जिंदगी बेकार यायची. चला मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरं बा एकटा जीव सदाशिव. काही टेन्शन नाही झालं आपल्याला. ना बायको म्हणे ना कोणी म्हणे. हनुमान हे बंदे आपल्या ढोऱ्याचं शेण पाणी करून टाक. मी जातो आता वावरात. हा बाबा रान तुम्ही. मी करतो शेणपाणी गिनपाणी. ते वावरात जासान तर कसं ते हरभऱ्याला स्प्रिंकलर लावा पद्धतशीर. हो हरभऱ्याला पाणी लावायला लावते तो. स्प्रिंकलर लावा म्हणते. स्प्रिंकलर वरचं पाणी पडलं झालं नंबरचं. काही बोलतं का तू. काही समजते की तुले. शेतीत नॉलेज आहे की काही. पडत नाही ना. गेला ना तो मोसम निघून. आता हरभरा कसा आपला पाण्यावर यायला. गहू चिकून पाण्यावर यायला. खो खो व्हायला वावर सारं. तुम्ही शेणपाणी करा. मी करतो बापा तिकडे वावरात. तुम्ही काही जाऊ नका. काही सांगू नको मला तू. ते माझ्या हायब्रिड सोंगा लागते तिकडे. तू याच्यानं होईन काय. त्या काही युवाचं सुद्धा धरता येत नाही तुले. आणि हायब्रिड कुठे सोंगशील तू. ते काही तू वावरा फावऱ्याची नको. हे ढोरायचं कर मुकड्यानं. चारा पाणी काय असेल ते मी पाहतो वावरात जाऊ. बुडा काही गोष्ट घेत नाही. बस मला काही काम करू देत नाही. पुढेच करते मा बाप नुसता. प्रत्येक गोष्टीत पुढं बांधर म्हणते माहीच गाणला. काय बापा कधी मला करू देईन मा बुडा. व्यवहार वावरातले काम काहीच नाही करू देत.
हो बाबा, या तुम्ही वावरातून. अरे बा मुंशीराम, काय काम आहे का बा? त्या बुड्याला काय काम करायला लागतं बा? हा बुड्या काम मागून राहिला. पुढे आपलं तर काहीच काम नाही बा. आम्ही दोघं बापले कसं तरी काम आहे बा. काय तुम्हाला काम सांगा? हो काय शेण पाणी शेण बी काढतो ना मी. अशी तर सांग काही तर तुझ्या जो कसे ढोरं मोरं जे असतात करतो ना मी हे काम. आता बुडे बा तुम्हाला शेण पाणी काढायला ठेवा आम्ही, तर मग आम्ही दोघं बापले का सोयीत बसावं का? हे एकामेकाच्या तोंडाकडे बा सांगा बा आता तुम्ही. श्रीरामगडे आपल्याला वावरातले काम चालते ना. काय हायब्रिड सोंगणं मका सोंगणं काही असेल तर कोणतंही काम करतो मी. कांद्या मांद्याला बारी मारी देणं, गव्हाले पाणी देणं, कोणतंही काम करतो मी. बुडे बा आम्ही दोघं बापले कसं तरी काम आहे. आता स्प्रिंकलर आलं, थिबक आलं, आता काही काम नाही काही. पहिल्याचा सारखा जमा नाही राहिला आता. हायब्रिड सोंगणार तर तुमच्या जमणार नाही ना. यावा कोणतं हायब्रिड सोंगणार आहे तुम्ही? दे गड्या काय ना काही काम. रोजदारी लागलं असतं कमी दे बापा. गावात 200 रुपये असेल तर मला 150 दे. तरी काही ना काही काम असेल तर दे ना बा. बुड्याला तर 150 द्यायला पुरत नाही. 25 रुपये रोजाचा काम नाही करत हा बुडा. हागलं मोतलं तांबाखू खाल्ली, बिडी पेली याच्यातच जाईन सारं. कोणतं काम होऊन राहिलं या बुड्याच्यानं? फालतू जमीनले भाग बा. कामच नाही ना. असलं काही काम तर सांगेन बा मी तुम्हाला. येईन तुमच्या घरालो. बरं बापा, नाही तर नाही बापा, जातो बाबा मी. पाहिले का मोठ्या काय दिवस आले तू यावर? 4-4 5-5 गडी चालू असले का तू? आले का तुले काम मागायला लागून राहिले लोकाले. ते लोक तुले काम करायला उभं नाही करून राहिलं, कामही देऊन नाही राहिलं कोणी तुले. सांग बरं, काळ कसा बदलीन सांगता येत नाही माणसाचा. बेकार अवस्था येते माणसा. चाल बापा, थांबवतो काम एखादं. बाबा त्या बुड्याला तर काही पायी आली बा. काम मागायला या लागून राहिला बुड्याले. बेकार झालं काय बाबा. दिली भाऊ माझी लिखी न अलमस्त खाल्लं ना पहिले तरवार. आता कसं मग काम करायला लागेल तर काय नवं या भाऊ. पहिले अजितनं खाल्लं असतं तर खाले काम करायला लागलं असतं. आता या वयात ओरेन व्हायला असे डोक्यावर हागवले असे बापा वरच्या पट्टीतले केले की बस. ते म्हणतील तसं फ्रीज कूलर हे धमोक टमोक फलानं बिस्तानं घर असं तसं. मग आता काय आता करायला लागते काम. चालला बुडा आता गावात साऱ्या गावात काम मागायली. बाबा काळ बदल्या टाइम लागत बा. कोणावर कधी काय परिस्थिती काही सांगता येत नाही बा. माझी घराला पुरत नाही हो बाबा. बाबू अजितनं खा लागते कसं. माझी गेली कधी भंगीन काही सांगता येत नाही लक्ष्मी. या बुड्या घरातली भंगली. कसं बाबू काम करायचं मस्त पद्धतशीर आणि पद्धतशीर खायचं मस्ती यायचं नाही. हो बाबा. अरे बाबू चाल बाबा, मी जातो वावरा. तू हे शेण पाणी कर बाबा. काय रे बाबा, बेकार आले का काय अवस्था झाली या बुड्याची. काय माहित आता बुड्याला काम भेटते की नाही, की उपाशीच राहावं लागते काय माहित. कसे दिवस आणले रे देवा तुला हे आमच्या. आले का तुम्ही? आले काय काम भेटलं का मग? आजचं काही काम फार्म दारी उभं करायला तयार नाहीत लोक म्हणतात आता डोंगरे झाले तुम्ही म्हातारे झाले या वयात कोणतं काम येते तुम्हाला? तुमच्या यानं काय होते? काम फार्म काही नाही. कोणीच गावात मला काम द्यायला तयार नाही. म्हणते तुमच्या यानं काहीच होत नाही. वावराले भार आहे म्हणतात. काय करू आता, मला काही सुचून नाही राहिलं बा. कसं करसान मग आता? खासान काय बा आज? आजच्याली काही नाही आता. आज काय खासान? उपाशीच राहावं लागते आता. काही खरं नाही आता. आता तसंच पाणी पिऊन बापा राहू झोपून. मग सकाळी उठल्यावर मी करतो काय ना काही बजेट. काही ना काही काम करतोच ना मी. तू टेन्शन नको घेऊ. आणि तुम्ही तुला खायले पण आजची रात कशी तरी काढ बापा. पाणी पिऊन काढू, कशी तरी काढू बाबा आता. तसंच करावं लागेल आता. नाही तर काय करता? काहीच नाही ना घरात की करून खाऊ घालू तुम्हाला. मी राहिलेच ते उपाशी. पण तुमच्या पुरतही निघत नाही घरात काही. उपाशीच राहू बा. मग आता काय करता? पाणी पिऊन झोपून राहू बापा. आता जाऊ द्या. चाल आता काही पर्याय नाही त्याले. चाल बा चाल.